संध्याकाळी व्याख्यान झालं ज्याच्यावरती डॉक्टर निशांत भुजबळ यांनी मानवी जीवनामध्ये जे आरोग्याचं आयुर्वेदाचं महत्त्व आहे त्या संदर्भानं सुद्धा अगदी व्यवस्थित सखोल मार्गदर्शन गावकऱ्यांना केलं. अशा पद्धतीनं विविध उपक्रम आणि याचबरोबर आमचे जे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहेत यांच्याकडून श्रमदानाची कामं, ग्राम स्वच्छतेची कामं आम्ही करून घेतली. या पद्धतीनं आपण हा शिबिराचा जवळपास 6 दिवसाचा कालावधी इथं पूर्ण केलेला आहे आणि आज आपण त्याचा समारोप करतो. एवढं बोलून मी माझे प्रास्ताविक प्रभाषण सगळे यशस्वीरित्या पार पाडले. मला वाटत होतं की आपण थोडं त्यांचे आभार व्यक्त करावे गावकऱ्याच्या वतीनं, म्हणून मला पुढे यावं लागलं आणि मी कार्यक्रम अधिकारी म्हणून 24 तास इथं मुक्कामी राहून ज्यांनी हे कार्यक्रम यशस्वी केलं त्यांचं गावकऱ्यातर्फे स्वागत करतो. आज आमच्या बारूळ गावामध्ये सर्व उच्च शिक्षित डॉक्टर आहे ज्यांनी पदवी संपादन केली आहे व शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये ते काम करत आहेत असे ज्ञानी महान लोक गुरुवर्य बारूळमध्ये आल्याचा आनंद खरंच सर्व गावकऱ्यांना झालेला आहे. आणि हे शिबिर संपत आहे याचं दुःखही होत आहे. मागच्या उद्घाटन समारंभामध्ये मी बोललो होतो की मुलं इतकी रमली होती इथं की शेवटच्या दिवशी ती रडू लागली. मागच्या 10 वर्ष त्यावेळेच शिबिर आणि आजचं शिबिर याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? हा कोरोना याच्या काढला किंवा जेव्हापासून कोरोना हे जागतिक संकट आलं आपल्या इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे. प्रत्येक घरा आड एक माणूस कोरोनामध्ये मृत्युमुखी पडला आणि शासनानंच मग शाळा महाविद्यालय जवळपास 1 ते 1.5 वर्ष बंद ठेवली आणि ती ऑनलाईन पद्धतीनं शैक्षणिक अभ्यासक्रमाचं काम सुरू. म्हणजे विद्यार्थ्यांना येऊ नका सांगण्याची दुर्दैवी वेळ शासनात आली होती. प्राचार्यांना अशा सूचना काढून विद्यार्थ्यांना सांगावं लागलं. असं आल्यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. आणि हीच सवय नंतर आपल्याला लागलेली. आता आपण बरेच कामं ऑनलाईन घेतो. बैठका असतील, वेळेचा अभाव असते की संध्याकाळी 7-8 ला बैठक चालू ऑनलाईन. बरेच कोर्सेस, बऱ्याच नोकऱ्या पुणे मुंबईच्या आज आमच्या गावामध्ये इंजिनियर आहेत भरपूर. ते वर्क फ्रॉम होम त्यांचं चालू असतं. त्यांना विचारलं कसं वाटतं तुम्हाला, तर ते उलट आता नाराज व्हायला इथंच चांगलं असतं म्हणजे कंपनी. थोडा इकडचा तिकडचा वेळ फिरणं करणं होत आहे, गप्पा गोष्टी होत्या, ब्रेकफास्ट होत आहे, परंतु ऑनलाईन मात्र माणसाला त्या नोकरदाराला त्या इंजिनियरला सारखं कॉम्प्युटरवर पुढं बसून राहतो. हा विरोधाभास म्हणजे पाहणं सामान्यांच्या हिशोबा येत आहे हे खरंच दुर्दैवाची गोष्ट. काय शिकायचं असे मोठा प्रश्न तर चिन्ह विद्यार्थी आहे. शिकून पण गावामध्ये मुलं बेकार असतील तर जमीन शिकणाऱ्याला तो उत्साह असतो तो तेवढाच राहतो. म्हणून कदाचित या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा जो मोठा सहभाग हा थोडंसं जाणवला नाही, दिसून आलं नाही. गुरुवर्यांना आपलं काम केलेलं आहे. इथं सर्वच सहभागी असलेले शिबिरासाठी ते नियुक्त होते, कार्यक्रम अधिकारी असतील, त्यांना सहकार्य करणारे प्राध्यापक मित्र असतील, ते इथं मुक्कामी तळ ठोकून होते आणि सगळे कार्यक्रम इथं अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने झाले. आता सरांनी सांगितलं कार्यक्रम अधिकारी गोपाळकर सरांनी सांगितलं सगळ्यात वृत्तांत तुमच्याकडे
ठेवला. अगदी त्या सर्व कार्यक्रमाचा साक्षीदार मी आहे. कारण मी काय आता सांगितलं सेवानिवृत्त आहे. मी दुसरं काय शेताकडे जाऊन काम करू शकत नाही. त्यामुळं मला ही 8 दिवस अगदी छान गेली. विचार मंथन झालं वेगवेगळ्या विषयावरती आणि चांगले व्याख्याता इथं आले होते. विद्यार्थी जरी नसते तरी या गावातील तरुण आणि या गावातील शिक्षणप्रेमी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना याचा लाभ झालेला. विशेष करून शेतीविषयी आबासाहेब देशमुख नावाचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत ते खरंच विद्वान आहेत. त्यांनी इतकं चांगलं व्याख्यान दिलं की निश्चितच काही करून त्यांच्या सांगितल्याप्रमाणे शेती करायला सुरुवात करते. कोणती पिकं घ्यायची, कशी घ्यायची, कधी घ्यायची आणि त्याच्यावर येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या अत्यंत मस्त त्यांनी सांगितलं. 2 तास जवळजवळ व्याख्यान होतं. त्याच्यापूर्वी झालेलं व्याख्यान समर्थ कॉम्प्युटर नाईक मॅडम त्यांचं पण फार चांगलं. तो विषय माहीत होता का? AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता काय असते, त्याची काय गरज आहे. आर्थिक, कृषी, आरोग्य, विज्ञान अशा अनेक विषयावर विविध वक्ते येऊन प्रदीर्घ असं मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्याला त्याचबरोबर आम्हा ग्रामस्थांना केलं. त्याबद्दल मी प्रथमतः या महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. खरं तर अशा सर्वसंस्कार शिबिराची सुरुवात महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्ष 1969 पासून याची सुरुवात झाली. या शिबिराचं जे बोधचिन्ह आहे हे ओरिसातील कोणार्क या ठिकाणी असलेल्या सूर्य मंदिराचे जे चक्र आहे या चक्राच्या माध्यमातून घेतलं. त्यावरून जे 8 आरे आहेत त्या आऱ्याचा एक उद्देश या विद्यार्थ्यांना समजावा की हे विद्यार्थी 24 तास समाजामध्ये कसं मिसळतील हा मुख्य उद्देश होता. खरं तर शैक्षणिक ज्ञानामध्ये काय होतं की पुस्तकी ज्ञानच विद्यार्थ्यांना मिळत राहतं आणि या ज्ञानाला एक ग्रामीण भागामध्ये काय चालतं, ग्रामीण भागामधील अडीअडचणी काय आहे, ग्रामीण भागातलं लोकजीवन कसं आहे, त्या लोकजीवनाची माहिती या पुस्तकी ज्ञानाबरोबर त्या विद्यार्थ्यांना व्हावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या योजनेची सुरुवात झाली. ज्या पद्धतीनं ह्या संस्कार शिबिरामध्ये हे विद्यार्थी प्रत्येक गावामध्ये जातात, त्या ठिकाणी स्वच्छता करतात, खड्डे खणतात. हे सर्व करणं माझं शिबिर नाही. कारण की ज्यावेळेस हे विद्यार्थी आपल्या गावामध्ये येऊन स्वच्छता करतात, एखादे खड्ड्याचं काम करतात, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांची नाळ या जमिनीशी जोडावी. ज्यावेळेस ते स्वच्छता करतात त्यावेळेस त्यांच्या मनातील जो अहंकार आहे त्याचा नाश व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना निर्माण व्हावी, लोकशाहीची भावना निर्माण व्हावी आणि टीम वर्क ज्या पद्धतीने आपण एक कुटुंबामध्ये जे काम करतो ते कशा पद्धतीने आपण आपल्या टीम वर्कच्या माध्यमातून या गावामध्ये करता येईल अशा विविध संस्कार त्या विद्यार्थ्यांवर घडावे हा या शिबिरामागचा उद्देश आहे. गेले 6-7 दिवसापासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग असतील यांच्या अथक प्रयत्नानं या विद्यार्थ्यांवर हे संस्कार झाले म्हणले तर हरकत नाही की दिवसभर हे विद्यार्थी आमच्या गावामध्ये राहत होते. त्या अनेक अडीअडचणी असतील, गावातील स्वच्छतेचा विषय असेल आणि ज्या काय त्यांना ज्ञान घ्यायची जी गरज होती त्या सर्व आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आम्ही जेवढं प्रयत्न करता येईल त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलो. त्याच विद्यार्थी कॉलेजमध्ये अध्ययन करतात, शिकतात, त्यांना ग्रामीण भागातली ओळख व्हावी, ग्रामीण भागातल्या काय समस्या असतात ते समस्या त्यांना माहिती व्हाव्या आणि विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची एक तयारी मेहनत काय आहे या शिबिराच्या माध्यमातून माहिती होतं. त्यामुळं असे NSS शिबिर पूर्ण देशामध्ये घेतले जातात. विद्यार्थ्यांमध्ये जी कमी आहे, कष्ट करण्याची जी भावना कमी होत चाललेली आहे, या शिबिराच्या माध्यमातून कष्ट करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी. आचार्य विनोबा भावेंचे नाव आपण ऐकलेलं आहे. आचार्य विनोबा भावे
सर्वात जास्त प्रतिष्ठा मानतात. श्रम हे केलेच पाहिजे. उद्योगम पुरुषोत्तम घट्टेतम पंचदशम. विद्यार्थ्यांनी सतत काम केलं पाहिजे आणि आपला स्वतःचा विकास या शिबिराच्या माध्यमातून करून घेतला पाहिजे. त्यासाठी हे शिबिर आहे. घर तर आपलं असतंच. घर सोडून दुसऱ्याच्या घरी गेल्यानं, दुसऱ्याच्या गावात गेल्यानं आपण कसं वागलं पाहिजे याची सुद्धा शिस्त या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला लागत असते. म्हणून या शिबिरात आपल्याला सहभागी व्हावं लागतं. आपल्यामध्ये जी कमी आहे ती कमी या शिबिराच्या माध्यमातून निघून जाते आणि आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करतो. त्यामुळे अशी शिबिरे आयोजित केली जातात. पुनश्च इथे गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो. वेळ या झालेला आहे, वेळेचं बंधन असतं, त्यामुळे मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा समारोप आणि त्या समारोहाचे आभार प्रदर्शित करण्यासाठी मी डॉक्टर बालेसरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शित करावं. बालाघाट शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यापीठाने आयोजित विशेष वार्षिक संस्कार शिबिराचा समारोप आणि त्यातील हा शेवटचा टप्पा. या प्रदर्शन वेळ घेणार नाही. आभार मानणं हे कर्तव्य. प्रथमतः मी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री चव्हाण साहेब आणि बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव मोरगावकर साहेब यांनी NSS शिबिर बागुल येथे घेण्यासाठी मान्यता दिली. त्याबद्दल मी राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. यानंतर या मारुळगावची निवड करत असताना मारुळगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत यांनी आम्हाला इथं शिबिर आयोजित करण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल मी मारुळ ग्रामपंचायतचं यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूरच्या वतीनं आभार व्यक्त करतो.